हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू ढवरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला एका नवीन आर्टिकलला स्टार्ट करायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर्स काय असतात आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे हे कम्प्लीट केलं. त्याच्यावरचे काही एमसीक्यूज पाहिले. आता आजचं जे लेक्चर आहे बेटा, या लेक्चरमध्ये आपल्याला या नवीन आर्टिकलला स्टार्ट करायचं आहे आणि तसं म्हणजे हे आर्टिकल या चॅप्टरचं लास्ट आर्टिकल असेल. ओके, मग आपला चॅप्टर संपेल. मग आपण सर्व भागावरचे एमसीक्यू सॉल्व्ह करायला सुरुवात करणार. ठीक आहे, तर बघा आजच्या लेक्चरमध्ये जे आर्टिकल आपल्याला कंप्लीट करायचंय किंवा जे स्टडी करायचंय ते म्हणजे एरर्स इन अ मेजरमेंट हा पार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता तुम्ही म्हणता सर या एरर्स काय असतात? एरर ही एक ह्युमनची नॅचरल टेंडन्सी. ते कोणतंही काम करत असताना कधी त्याचा केअरलेसनेस असेल किंवा आणखीन काही कारण दुसरे असतील, कधी फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स यूज करतात किंवा कधी डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट्स होते किंवा आणखीन काही ऑब्झर्वर मध्येच फॉल्ट असतो. या काही ना काही कारणानं मेजरमेंट मध्ये सारखं एरर्स होतात. काही ना काही चुकीच्या व्हॅल्यूज नोट केल्या जातात. चुकीच्या म्हणता येणार नाही, पण जे स्टँडर्ड व्हॅल्यू असेल त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त व्हॅल्यूज आपल्याकडून नोट केल्या जातात. मग आपल्याला बघायचं आता की या मेजरमेंट मध्ये एरर्स कशा ऑकर होतात आणि त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचंय दॅट शुड बी ॲक्युरेट. ॲक्युरेसी त्याची इन्क्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला तर पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचंय व्हॉट इज मीन बाय द एरर. एरर काय असते बघा, एरर काय असते हे स्टडी करायचंय. तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय एरर म्हणजे काय. एरर हा काय बेटा, इट इज द डिफरन्स आहे. कशातला डिफरन्स आहे? द डिफरन्स बिटवीन कुणाकुणातला आहे? डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड बघा कोणती? डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू, त्यालाच आपण स्टँडर्ड व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड, याला आपण एरर असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग बघा आता एरर काउंट करणं म्हणजे काय करणं. इमॅजिन करा, फॉर एक्झाम्पल घ्या, हा जो मार्कर पेन आहे याची मी तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंड्सला याची लेंथ मेजर करायला सांगितली आणि या पेनची लेंथ मेजर करत असताना मग तुम्ही काय करणार, एखादी रुलर घ्याल किंवा स्केल घ्याल आणि या स्केलची हेल्प घेऊन तुम्ही या मार्कर पेनची लेंथ मेजर करायचा ट्राय करायला. ठीक आहे, मग आता ही लेंथ मेजर करत असताना बेटा तू जी स्केल यूज केलीस ती थोडीशी वेगळी असेल, तुझे जे फ्रेंड्स यूज करायचे ते थोडीशी वेगळी असेल. मग प्रत्येक जणाकडल्या स्केलमध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो किंवा तुम्ही स्केलवरती कसं पाहताय याच्यात डिफरन्स असू शकतो. तुम्ही जर स्केलवर असं परपेंडिक्युलर पाहिलं तर आपल्याला करेक्ट रिडिंग मिळते, पण स्केल अशी पकडली आणि इकडून रिडिंग पाहिली तर होऊ शकतो इकडून तुम्हाला वेगळी रिडिंग तुमच्याकडून नोट केली जाईल. कारण काहीही असो, पण काय होऊ शकतं, तुम्हाला ट्रू व्हॅल्यू पासून तुम्ही थोडीशी वेगळी रिडिंग नोट करू शकता आणि ज्या वेळेस आपण ट्रू व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड व्हॅल्यूच्या पुढे किंवा मागे जातो वी कॅन से देयर इज एरर इन अ मेजरमेंट. ओके, मग बघा एरर काय असते, इट इज द डिफरन्स बिटवीन कुणाकुणातला डिफरन्स आहे बघ बेटा, कोण आहे? ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आता ट्रू व्हॅल्यूला कधी कधी काय म्हणतात म्हटलं मी, स्टँडर्ड व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात. मग तुम्ही ज्यावेळी फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताल दॅट मेजरमेंट करत असताना काय होतंय, या स्टँडर्ड व्हॅल्यू पासून किंवा ट्रू व्हॅल्यू पासून तुम्ही कधी कमी किंवा कधी जास्त व्हॅल्यू नोट करता, त्याला आपण काय म्हणू शकतो, त्या डिफरन्सला एरर म्हणू शकतो. आता बेटा तुला प्रश्न पडला असेल की मग सर ही ट्रू व्हॅल्यू काय असते आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची किंवा कशी माहिती करून घ्यायची. तर हे सिंपल आहे, एक्झाम्पल घे. तुला एक्झाम्पल वरून या लवकरात लवकर कळल की ट्रू व्हॅल्यू कशी काढायची असते किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू कशी डिसाइड केली जाते. पुन्हा मी तुला तेच एक्झाम्पल सांगते बेटा. काय इमॅजिन कर, हा मार्कर पेन आहे आणि याची लेंथ आपल्याला मेजर करायची. मग मी हे काम तुला आणि तुझ्या दुसऱ्या 2 फ्रेंड्सला दिलं. प्रत्येकाला मी एक स्केल दिली आणि याची लेंथ मेजर करा म्हटलं. मग प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने ॲक्युरेट व्हॅल्यू मेजर करायचा प्रयत्न करेल. इमॅजिन करा आता ह्याची लेंथ अशी आली, एखाद्या मार्कर पेनची लेंथ अशी, एखाद्यानं अशी नोट केली 1.5 सेंटीमीटर असेल किंवा काय जे असेल ते 1.50 सेंटीमीटर ही तुझी व्हॅल्यू. तुझ्या फ्रेंडने ही व्हॅल्यू अशी मेजर केली 1.51 सेंटीमीटर आणि तुझ्या दुसऱ्या फ्रेंडनं 1.49 सेंटीमीटर अशी नोट केली. ठीक आहे, या 3 व्हॅल्यूज आहेत तू आणि तुझ्या फ्रेंड्सने नोट केलेल्या. आता तू म्हणशील सर इथं 3 व्हॅल्यू आल्यात, पेन तर एकच आहे, मग कोण बरोबर आहे? बेटा कोणच करेक्ट असत नाही आणि कोणालाच आपण रॉंग म्हणू शकत नाही. कारण असं कसं की एक असं काही ठरलेलं फिक्स नाहीये
की या पेनची लेंथ एवढीच असायला पाहिजे म्हणून. ते कशावर डिपेंड आहे की मेजरमेंटवर डिपेंड आहे, आपण कसं करतो ते. मग आता इथं 3 व्हॅल्यूज नोट केल्या. मग मोस्ट करेक्ट किंवा जास्त करेक्ट कोण आहे हे डिसाइड करण्यासाठी आपण याला पण रॉंग म्हणत नाहीत, याला पण रॉंग म्हणत नाहीत किंवा याला पण रॉंग म्हणत नाहीत. अशा वेळी आपण एक बेस्ट मिडवे मधला मार्ग काढतो. काय मार्ग काढतो? तर या 3 व्हॅल्यूजचा आपण मीन घेतो. मीन काढणं कळतं बेटा तुला. 10th पर्यंत तू हे काम पूर्ण केलेलेस. एखाद्या रिडिंग्स दिले तुला 2-4, त्यांची मीन व्हॅल्यू काढ म्हटलं की आपण काय करत होता 10 पर्यंत. आठवा काय करतो? या सर्वांची सम घेतो आणि डिवायडेड बाय 3. नंबर ऑफ रिडिंग्स न त्याला डिवाइड करतो. इथं किती रिडिंग आहेत? 1 2 3. मग मी यांची मीन व्हॅल्यू काढतो. समजा मी ह्याला पहिल्या व्हॅल्यूला A1 म्हटलं, याला A2 म्हटलं आणि याला A3 म्हटलं. ठीक आहे. मग ह्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत यांची मीन व्हॅल्यूला मी AM म्हणेल. ठीक आहे. चला, हा AM इज इक्वल टू मी कसा फॉर्म्युला करतो या टाइपचा A1 प्लस A2 प्लस A3 डिवायडेड बाय 3 म्हणजे 1.50 1.51 प्लस 1.49 डिवायडेड बाय 3. मला वाटतं याची व्हॅल्यू बेरीज केली तर 4.50 डिवायडेड बाय 3, सो इट शुड बी इक्वल टू 1.50 सेंटीमीटर. ही व्हॅल्यू मिळाली बेटा. मग या व्हॅल्यूला आपण मीन व्हॅल्यू म्हणतो किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणा किंवा ट्रू व्हॅल्यू म्हणा. ठीक आहे. मग काय करतात? कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू काढत असताना त्याच्या अनेक रिडिंग्स घेतात आणि त्यांचा मीन घेतला त्याला मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात. जास्तीत जास्त लोक जी व्हॅल्यू नोट करतील दॅट इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आणि सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या आल्या तर आपण सगळ्यांचे सम घेतो डिवायडेड बाय किती लोकांनी मेजरमेंट केलं तेवढ्याने डिवाइड करतो. जसं इथं केलं. किती जणांनी लेंथ मेजर केली होती? 3 जणांनी. तर सो इट इज डिवायडेड बाय द 3. आणि ही जी व्हॅल्यू काढली इट इज नोन ॲज द मीन व्हॅल्यू किंवा त्याला ट्रू व्हॅल्यू म्हणायचं. मग बघ बेटा, आता एरर काढायची तर काय काढायची? आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. कशा कशातला डिफरन्स घ्यायचा आहे? बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ह्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज इथं मी नोट केल्या का बेटा, ऑल दीज व्हॅल्यूज आर कॉल्ड मेजर्ड व्हॅल्यू. ह्या सगळ्या कशा येतात? मेजर्ड व्हॅल्यू. आणि या सगळ्यांची मीन घेऊन जी व्हॅल्यू तयार झाली दॅट इज द मीन व्हॅल्यू. त्याला ट्रू व्हॅल्यू म्हणा किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणा. मग याच्यातला आणि या प्रत्येक रिडिंग मधला जर डिफरन्स घेतला आपण तर त्याला काय म्हणायचं? आपल्याला एरर्स असं म्हणायचंय. ऍब्सोल्यूट एरर्स असं म्हणतात. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू मधली डिफरन्स काढा त्याला ऍब्सोल्यूट एरर असं म्हणायचंय. ते आपण पुढे डिटेल मध्ये स्टडी करणार. फक्त सध्याला मी तुम्हाला एररची डेफिनेशन सांगायची. मग बेटा, आता ह्या ट्रू व्हॅल्यू 1.50 त्याच्यातून तू जर हे 1.50 मायनस केलंस तर एरर 0 झाली. आता याच्यात एरर किती? 1.50 मायनस 1.51 0.01, पण कशी निगेटिव्ह एरर झाली. आणि ह्यानं काय केली? याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू नोट केली म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह एरर आहे. मग तुला काय कळालंय? एरर काय असतंय ते सुद्धा कळालंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला हा दुसरा पॉइंट कळालाय. काय? एरर मे बी. एरर कशी कशी असू शकतो बेटा? एरर मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और इट मे बी 0. मग तुला आता इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात आला ह्या एरर मधला की तुला काय काय लक्षात ठेवायचं बेटा? एरर काय असते आणि एरर कशी असू शकते. तर या 2 लाईन्स तुला लक्षात ठेवायच्या. एरर कुणाला म्हणायचंय? इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ओके. पुन्हा तुला नोट करून ठेवायचंय एरर मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. ट्रू व्हॅल्यू पेक्षा आपण जर जास्त व्हॅल्यू मेजर केली दॅट इज द निगेटिव्ह एरर. ट्रू व्हॅल्यू पेक्षा आपल्याकडून कमी व्हॅल्यू नोट करून गेली ते झाली पॉझिटिव्ह एरर. आणि आपण मेजर केलेली व्हॅल्यू जर बरोबर ट्रू व्हॅल्यू एवढी असेल तर देअर इज नो एरर म्हणजे 0 एरर झाली. ठीक आहे. मग बघा, आता तुमच्या लक्षात आलंय एररचे डेफिनेशन काय आणि एरर कशी असू शकते. ठीक आहे. मग आता तुम्हाला एवढा भाग लक्षात आल्यानंतर ही डेफिनेशन लिहा आणि हा पॉइंट नोट करा. एरर मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0. चला, मग आता पुढे जायचंय आपल्याला. याच्यातला पुढचा पॉइंट स्टडी करायचा आपल्याला टाइप्स ऑफ एरर. एरर किती प्रकारचे असू शकतात म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एरर करायचं झालं तर कसं करू शकतो, कशा काढायच्या हे आपण नंतर स्टडी करणार आहे. पण आधी आपल्याला असं करायचंय की सोर्सेस ऑफ एरर काय काय किंवा क्लासिफिकेशन ऑफ एरर कशाला करायचं, कोणत्या टाइपच्या एररला काय म्हणावं हे आपल्याला स्टडी करायचंय. म्हणजे आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे टाइप्स ऑफ एरर. बघा बेटा, आता एरर कशी वापर झाली याच्यावरून या एररच्या 2 मेन टाइप केल्या जातात. पहिली जी टाइप आहे त्याला सिस्टमॅटिक एरर्स असं म्हणायचं आणि दुसरी जी टाइप आहे त्याला रॅन्डम एरर्स असं म्हणायचं. लक्षात घ्या, ह्या 2 प्रकारामध्ये याचं क्लासिफिकेशन केलं जातं.
तुम्ही जर क्वेश्चन विचारला बेटा की सर हे कसं क्लासिफिकेशन केलं, सो दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द सोर्स. कुठून एरर तयार होईल त्याच्यावरून या एररच्या दोन टाइप्स केल्या. त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन ऑफ एरर्स बेस्ड ऑन द सोर्स. तुम्ही जो सोर्स आहे एररचा त्याला विचारात घेऊन हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा मग पहिल्यांदा आपण विचार करू सिस्टमॅटिक एरर. बेटा याच्या नावातच अर्थ आहे. सिस्टमॅटिक एरर काय असेल ही सिस्टमॅटिकपणे ऑकर झालेली एरर आहे, पद्धतशीरपणे आलेली एरर आहे. मग आता ती कोणत्या कोणत्या कारणाने येऊ शकते त्याचा आपण इथं नोट करायला. बघा सिस्टमॅटिक एरर पैकी पहिली जी एरर ऑकर होते बेटा, या एररला काय म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो, ह्या पहिल्या टाईपच्या एररला. आता तुला याच्या नावातच अर्थ कळायला की इन्स्ट्रुमेंटल एरर काय असेल बेटा. तुला असं कळालेलं आहे, मी पूर्वीपासून सांगत आलोय. मी जर तुला असं म्हटलं की मी होळकर आहे किंवा मी अंबेजोगाईकर आहे, काय ओळखतो तो, मी अंबेजोगाईला राहतो म्हणून अंबेजोगाईकर आहे. ठीक आहे. इथं जी फर्स्ट टाईपची एरर ऑकर होईल ही कोणती, इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याच्या नावातच अर्थ आहे. ही एरर का ऑकर होत असेल बेटा, तर आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करायला त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी फॉल्ट असेल. ठीक आहे. त्या फॉल्टी इन्स्ट्रुमेंट जर यूज केला आपण तर त्याच्यामुळे जी एरर तयार होईल त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर. मग तुला इथं कंसात नोट ठेवायचंय ही एरर का ऑकर होते, का होते, ड्यू टू. कशामुळे, ड्यू टू यूज ऑफ, कशाचा यूज करतो, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. मग आपण फॉल्टी इन्स्ट्रुमेंट यूज केला असता त्याच्यामुळे जी बी एरर होईल दॅट इज द इन्स्ट्रुमेंटल एरर. खूप सिंपल आहे बेटा. काय म्हणशील, द एरर विच ऑकर ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आर कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर्स. ठीक आहे. चल तुला कळालं आता इन्स्ट्रुमेंटल एररचा सोर्स कोण आहे. सोर्स म्हणजे काय बेटा, जसं आपल्याला सन पासून लाईट मिळते अँड वी कॅन से सोर्स ऑफ लाईट इज द सन, तसे ही एरर कुणापासून मिळाली, इन्स्ट्रुमेंटचा फॉल्टी इन्स्ट्रुमेंटच्या यूज मुळे मिळाली. म्हणून इन्स्ट्रुमेंटल एररचा सोर्स कोण आहे, तर इन्स्ट्रुमेंट आहे, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे. आलं लक्षात तुझ्या. चल बेटा आता दुसऱ्या टाईपच्या एरर कडे. तू म्हणशील सर एखादा एक्झाम्पल सांगा मला, इन्स्ट्रुमेंटल एरर्स मला आणखीन चांगल्या कळाले नाही. विचार कर बेटा, आता तू टेम्परेचर मेजर करायलास. आपल्याकडे असे जुन्या काळामध्ये या टाईपचे किंवा आता सुद्धा आहेत हे असे थर्मोमीटर्स असायचे बेटा. ठीक आहे. मग आता हे टेम्परेचर मेजर करत असताना काय असेल, ऍक्च्युअली हे जे 0 डिग्री सेल्सिअस असेल त्या थर्मोमीटरचं, त्याची 0 जर का त्या रेषेच्या वर किंवा खाली आला तर आपल्याला काय होईल, मेजर्ड व्हॅल्यू मध्ये आपण सर्व काही मेजर केलेलं रॉंगच असेल बेटा. ठीक आहे. मग हे कसलं इन्स्ट्रुमेंट आहे, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे. किंवा विचार कर असं एखादं ॲमीटर आहे, ॲमीटरचा यूज करतो. ॲमीटर काय असतं बेटा, असं या टाईपचा डब्बा असतो आणि याच्यामध्ये काहीतरी रिडिंग्स असतात 10, 15, 20. इकडे सुद्धा 10, 15 आणि 20. याचा करंट इंडिकेट करणारे इन्स्ट्रुमेंट आहे. ॲमीटर असेल तर करंट मेजर करते, गॅलव्हॅनोमीटर असेल तर ते फक्त डिफ्लेक्शन दाखवते. जर ॲमीटर असेल हे तर ते ॲमीटर असं असतं या टाईपचं, काय हे 10, 20, 30, 40 आणि 50. इमॅजिन कर हे जे ॲमीटर आहे हे 50 मिली अँपिअर पर्यंत करंट मेजर करते. पण ह्याच्यात फॉल्ट कसा आहे, करंट नसताना सुद्धा हा पॉइंटर इथं राहायला लागला. ठीक आहे. ऍक्च्युअली कितीवर राहायला पाहिजे होता, तो 0 वर इथं राहायला पाहिजे होता. करंट नसताना यानं 0 रिडिंग दाखवायला पाहिजे होते. पण आपण करंट न सेंड करता तो मनानं जर 20 वर असेल त्याचा अर्थ इन्स्ट्रुमेंट कसं आहे, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. मग आता याच्यामुळे आपण जो बी करंट नोट करू तो करेक्ट असणार नाही, ऑटोमॅटिकली एरर मध्ये प्रोड्यूस होईल. का, कारण आधीच पॉइंटर 20 वर होता. म्हणजे 20 म्हणजे 0 आहे. करंट नसताना 20 दाखवायला म्हणजे काय, याच्यामध्ये 20 ची आधीचीच एरर आहे. मग नंतरचा भाग तो पुढेच आहे. मग असे जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो त्याच्यात काही ना काही फॉल्ट असतो बेटा. आणि ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट ज्या बी एरर्स आपल्याला ऑकर होत्या, ऑल दिस एरर्स आर कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. बघा तुम्हाला पहिल्या टाईपची एरर कळाली का ऑकर होती, इन्स्ट्रुमेंटल एरर ऑकर्स ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. चला आता आपल्याला सेकंड टाईपच्या एरर कडे जायचंय. ही जी पहिली सिस्टमॅटिक एरर्स आहे त्याच्यातली जी दुसरी एरर आहे ती का ऑकर होती बेटा, त्याच्याकडे लक्षात ठेवायचं. इट ऑकर्स ड्यू टू द इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. हा आहे याचा सोर्स असू शकतो, लक्षात घ्यायचा. तू म्हणशील आता कसं सर आम्हाला सांगा एकदा. इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, बघा लक्ष द्या इकडं. या फर्स्ट टाईपची जी एरर ऑकर झाली आपल्याला, ही का ऑकर झाली, कारण इन्स्ट्रुमेंट मध्येच फॉल्ट होता. कधी कधी आता असं होतं बेटा इन्स्ट्रुमेंट मध्ये फॉल्ट नसतो, फक्त आपण त्याची सेटिंग बरोबर करत नाही.
म्हणून कधी कधी काही एरर्स ऑकर होत्या. तू म्हणशील कशा सर, काही एखादं एक्झाम्पल सांगा. बघ ऐक, आपण जर काही एखादा डब्बा घेऊन तेल आणण्यासाठी किराणा दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानदाराला जर म्हटलं की या डब्यामध्ये किंवा या कॅटलीमध्ये किंवा या कॅन्डामध्ये मला तेल द्या, तो काय करतो दुकानदार, डोळ्यासमोर तो नीट सीन आहे ना. तुम्ही जो बी डब्बा तेल आणण्यासाठी घेऊन गेलात बेटा, तो अगोदर त्याच्या डिजिटल त्या बॅलन्सवर ते ठेवतो. तिथं काहीतरी सेटिंग करून त्या डब्याचं वजन न्यूट्रलाइज करावं लागेल तुम्हाला, म्हणून तो आधी त्याचा 0 प्रेस करतो आणि ते एकदा 0 सेट केलं की मग तो त्याच्यामध्ये तेल ओततो आणि मग आपल्याला अॅक्युरेट 1 kg तेल येतं. ठीक आहे. इमॅजिन कर तो डब्बाच हाफ kgचा आहे आणि त्यानं जाताना जर ते 0 नाही केलं तर तुला ऍक्च्युअली डायरेक्ट डब्बा ठेवला आणि तेल ओतलं तर किती तेल येईल बेटा, हाफ kg. मग ते इन्स्ट्रुमेंट चुकीचं आहे का, नाही, फक्त आपण त्याची सेटिंग बरोबर केली नाही. ते आपल्यामुळं झालं, लक्षात घ्यायचं. म्हणजे इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे. आपण त्या इन्स्ट्रुमेंटची करेक्ट सेटिंग केली नाही. ते इन्स्ट्रुमेंट करेक्टच होतं, त्याच्यात बिलकुल फॉल्ट नव्हता, तरी सुद्धा एक एरर ऑकर झाली. का ऑकर झाली, ड्यू टू द इम्परफेक्ट सेटिंग. किंवा काय असेल, विचार कर, एखाद्या ट्यूब मध्ये एखादा सिलेंडर आहे, ग्लास सिलेंडर, तुला त्याच्यात वॉटरचे व्हॉल्यूम मेजर करायचे. तो असा स्ट्रेट पकडायला पाहिजेस बेटा, पण तू जर असा तिरपा पकडलास तर काय होईल, या साईडनं लिक्विड जास्त वर गेलेलं, तू इकडून जर रिडिंग पाहिलीस तर ती तुला चुकीची भेटणार आहे. म्हणून तुला सिलेंडर व्हर्टिकल पकडावं लागेल, मग तुला कळेल की किती हाईट पर्यंत लिक्विड आहे, त्याच्यावरून तुला त्याची व्हॉल्यूम काढता येईल. ठीक आहे. तर हे अशा काही काही एरर्स ऑकर होतात. का, इन्स्ट्रुमेंट तर करेक्ट असतं बेटा, फक्त काय असतं, आपण त्याची इम्परफेक्ट सेटिंग केलेली नसते, त्याची करेक्ट सेटिंग केलेली नसते. बेटा आणखीन एखादं उदाहरण सांग म्हटलं तर मी तुला बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो. तू जी बी 2 व्हीलर असेल, ती पेट्रोल टाकण्यासाठी तू पेट्रोल पंपामध्ये जातो. पेट्रोल पंप मध्ये गेल्याबरोबर तिथला जो बी पेट्रोल टाकणारा माणूस असेल तो तुला काय इन्स्ट्रक्शन देतो, 0 बघा. तो आधी सांगतो की मीटर मधले 0 चेक करा, नाहीतर आपण पुन्हा त्याला असं जर म्हटलं 100 रुपयांचं पेट्रोल दे तर आपल्याला उगाच पुन्हा मनामध्ये डाऊट येतो की आधीच 0 केलं का नाही. म्हणून ह्या ज्या एरर्स आहेत, समज तुझ्या अगोदर कोणीतरी जाऊन 50 रुपयाचं पेट्रोल टाकून गेलं आणि त्यानं तसंच पुन्हा तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, 100चं म्हणून दिलं तुला, तर ऍक्च्युअली यायला किती, 50चं. मग आता तो पंप चुकीचा आहे का, तिथलं मीटर चुकीचं आहे का, नाही, फक्त तो जो हँडल करायला आहे त्यानं करेक्ट सेटिंग केली नाही बेटा. मग ह्या इम्परफेक्ट सेटिंग मुळे जी बी एरर ऑकर होईल, या एररला आपण काय म्हणू शकतो, तर इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट मुळे ऑकर होणाऱ्या एरर्स आहेत त्या. ठीक आहे. आता आणखीन एक थर्ड टाईपची एरर असते याच्यामध्ये, कुणामध्ये, या सिस्टमॅटिक एरर मध्ये. बेटा याला सिस्टमॅटिक एरर्स का म्हणतात, कारण त्या मेजरमेंट मध्ये पद्धतशीरपणे येतात, जाणीवपूर्वक येतात. मला सांगा, इन्स्ट्रुमेंट चुकीचं वापरलं, मनाने एरर येणार आहे. तुम्ही चांगली सेटिंग केली नाही, मनाने एरर येणार आहे. म्हणजे तुम्ही ती पद्धतशीरपणे मध्ये आणलेली, वाटल्यास आपण त्याला 0 करू शकतो. कसं 0 करू शकतो, तुम्ही जे बी फॉल्ट होते ते काढून टाका, करेक्ट सेटिंग करा, तुमची एरर निघून जाईल. ठीक आहे. चला आता याच्यातच या सिस्टमॅटिक एरर मध्ये थर्ड टाईपची एरर असते बेटा. कोणती असते, थर्ड टाईपची जी एरर आहे त्याला आपण काय म्हणतो, पर्सनल एरर्स असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता या पर्सनल एरर्स कुणाला म्हणायचं बघा, पुन्हा त्याच्या परत नावामध्ये अर्थ आहे. पर्सनल एरर्स ह्या काय होत असत्या, जो बी ऑब्झर्वर आहे किंवा जो बी व्यक्ती एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला आहे त्याच्या पर्सनल रिझननं ती एरर ऑकर होत असेल. जशी ही एरर कशामुळे ऑकर झाली, ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. आता ही का ऑकर होत असेल, इट ऑकर्स ड्यू टू द फॉल्ट इन ऑब्झर्वर. नीट लक्षात दे बेटा, कशामुळे ऑकर होईल, जो बी ऑब्झर्वर किंवा जो बी व्यक्ती, जो बी पर्सन एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला त्याच्यात काहीतरी फॉल्ट असणार आहे. किंवा आणखीन याचं कारण काय असू शकतं, याचं केअरलेसनेस, निष्काळजीपणा ज्याला असं म्हणू शकतो आपण. याच्यामुळे ज्या एरर्स ऑकर होतात त्यांना म्हणायचं पर्सनल, बघा हे अर्ध राहिलं माझ्याकडून लिहायचं, त्याला पर्सनल एरर असं म्हणतो आपण. ठीक आहे. मग आता पर्सनल एरर्स का ऑकर होत्या तर तुम्हाला कळालं, कशामुळं, ड्यू टू द फॉल्ट इन अ पर्सन. जो बी पर्सन एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला त्याच्यात काहीतरी फॉल्ट असतो किंवा त्याचा निष्काळजीपणा, केअरलेसनेस, त्याच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला काही एरर्स ऑकर होतात. अँड दिस टाइप ऑफ एरर्स आर कॉल्ड पर्सनल एरर्स. तू म्हणशील सर आम्हाला याचं एक एक्झाम्पल सांगा, आम्हाला चांगलं कळा म्हणून. बघ बेटा, पर्सनल एरर्स कशा ऑकर होत्या तुला व्यवस्थित पाहायचंय. इमॅजिन कर, हा एक एक्सपेरिमेंट आहे जो तू पुढच्या वर्षीला करणारस बेटा.
हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला रेझोनन्स ट्यूब असं म्हणतो आपण. पुढच्या वर्षीला तुला साऊंड अँड वेव्स मध्ये हा एक्सपेरिमेंट येणार आहे. याच्यामध्ये काय करतात असं, याच्यावर ट्युनिंग फोर्क, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क पकडला की या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि याच्यातल्या एअरची फ्रिक्वेन्सी मॅच झाली, आपल्याला एक लाऊड साऊंड, मोठा आवाज ऐकायला भेटतो बेटा. मग आपल्याला काय करायचं असतंय, इथपर्यंत जर याच्यामध्ये लिक्विड फिलअप केलेलं असेल तर ही जी वरची लेंथ आहे ह्या एअर कॉलमची लेंथ म्हणजे आपल्याला एल नोट करायचं असतं. याच्या किती फ्रिक्वेन्सीला मोठा साऊंड आला ती लेंथ आपल्याला नोट करायची असते. आता हा एक्सपेरिमेंट कसा आहे, फार केअरफुली करावा लागतो. कसा, आपल्याला ट्युनिंग फोर्क मारायचा आहे, याच्यावर पकडायचा आहे, याची फ्रिक्वेन्सी आणि मधल्या व्हायब्रेटिंग एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी ह्या ज्या वेळेस दोन्ही मॅच होतील त्यावेळेस रेझोनन्स ऑकर होतो. आणि रेझोनन्स ऑकर झाला एक लाऊड साऊंड आपल्याला ऐकायला भेटतो. लाऊड म्हणजे तो असा तोप वाजल्यासारखा फार मोठा नसतो बेटा. एरवी असा ट्युनिंग फोर्क पकड त्याच्यावरती तुला आवाज येणार नाही, पण व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क पकडलास ते खळूच आवाज येतो. आपण त्याला लाऊड याच्यासाठी म्हणतोय कारण पूर्वी आवाज नसतो, नंतर मात्र आवाज येतो. मग हा छोटासा जो आवाज तयार व्हायलाय तो तुला इथं ऐकायचा आहे. मग इमॅजिन कर बेटा, हा जो एक्सपेरिमेंट करणारा पर्सन आहे किंवा जो बी स्टुडंट असेल त्याला थोडंसं कानानं कमी ऐकायला येतं आणि आपण त्याला असं म्हटलं की आता तू हा एक्सपेरिमेंट कर. मग विचार करा, ज्याला पूर्वीच ऐकायला येत नाही आणि त्याला आपण असं सांगायलो की आता हा ट्युनिंग फोर्क पकडून इथं जो हळूच आवाज आलाय, छोटा आवाज आहे, तो मोठा सुद्धा ऐकू शकत नाही बेटा. मग हा त्याला ऐकायला येईल का? नाही. मग घाईघाईमध्ये त्याला असं वाटल, आवाज नाही आला तरी त्याला वाटल इथं आला होता आणि आलेला सुद्धा आवाज त्याला कळणार नाही की आलता म्हणून. मग त्यावेळेस त्याच्याकडून चुकीनं ही चुकीची रिडिंग नोट केली जाईल. कशामुळं? कारण तो ऑब्झर्व्हर मध्ये फॉल्ट होता. त्याला एक्सपेरिमेंट करायला सांगितलं आपण ऐकण्याचा आणि त्याला ऐकायलाच येत नाही. किंवा एखाद्याला सांगितलं की एखाद्या स्केलवरच्या चांगल्या रिडिंग तू नोट करायच्या, करेक्ट रिडिंग नोट करायच्या. इमॅजिन करा त्याला मोठाच्या मोठा चष्मा आहे आणि त्याला दिसतच नाही चांगल्या प्रकारे, तो रिडिंग नोट करू शकेल का? नाही. मग ही एरर का ऑकर होईल? कारण ऑब्झर्व्हर मध्ये हे फॉल्ट आहेत बेटा. ठीक आहे. मग ऑब्झर्व्हर मध्ये जे बी फॉल्ट आहे या फॉल्ट मुळे ज्या ज्या एरर्स ऑकर होतात त्या सगळ्या एरर्सला आपण काय म्हणू शकतो? पर्सनल एरर्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, आलं तुझ्या लक्षात? मग बघ काय झालं, आपण पहिली जी टाईप स्टडी केली ज्याला आपण काय म्हटलंय, सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररचे किती सोर्स पाहिले आपण? 3. कोणते कोणते? पहिला होता इन्स्ट्रुमेंटल एरर. का ऑकर होत्या? ड्यू टू द यूज ऑफ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. दुसऱ्या होत्या इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. ह्या का ऑकर होत होत्या? इन्स्ट्रुमेंट फॉल्टी नव्हतं, फक्त आपण त्याचे सेटिंग बरोबर करत नव्हतो म्हणून त्या एरर ऑकर झाल्या. आणि तिसऱ्या टाईपच्या ज्या एरर्स आहेत त्या पर्सनल एरर्स आहेत. त्या का ऑकर झाल्या? एक, फॉल्ट इन ऑब्झर्व्हर किंवा त्याचा केअरलेसनेस. बघा बाळांनो की निष्काळजीपणाने एरर्स कशा ऑकर होत्या याचं एक्सप्लेनेशन राहील आपण की ह्या पर्सनल एरर ऑकर होत असताना केअरलेसनेस कसा येतो, कसा अंगलट येऊ शकतो आपल्या. इमॅजिन करा आता तुम्ही आणखीन एक एक्सपेरिमेंट करायला लागलात. कसा? मी मगाशी सांगितल्यासारखा ही स्केल आहे आणि तुम्हाला याच्यावरच्या रिडिंग नोट करायचं बेटा. असं समोरून पाहिलं तर तुला करेक्ट रिडिंग येईल, पण तू स्केल अशी पकडलीस आणि इकडून बघायलास, इकडून अंक तुला असा पाहिला तर दिसणार आहे, पण तू इकडनं पाहिला मग तुझ्याकडून चुकीची रिडिंग नोट करू शकते. मग तू काय दाखवलास? केअरलेसनेस दाखवलास. तुझा निष्काळजीपणामुळे तुझ्याकडून ही चुकीनं रिडिंग होईल. याला म्हणायचं कसल्या? तर पर्सनल एरर्स म्हणायचं. आणखी एक एक्झाम्पल बघ. इमॅजिन कर बेटा, हा सिंपल पेंडुलम आहे. मी तुला पूर्वी सांगितलंय सिंपल पेंडुलम काय असतो. काय असतो? हा एक हेवी स्पिअर आहे. दिस हेवी बॉब सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. त्याला सिंपल पेंडुलम म्हटलं. आणि तुला काम दिलेलं आहे काय? या सिंपल पेंडुलमचा तुला टाइम नोट करायचा आहे, टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड काय असतं तुला कळालं. कशासाठी? तुला मागे सांगितलंय की हा बॉब आपण इथं आणून डिस्प्लेस केला म्हणजे या पोझिशनला सोडला. ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे. इथून बॉब इथं आणून डिस्प्लेस केला आणि सोडून दिला. तुझ्या डोळ्यासमोर चित्र आलेलं आहे की हा बॉब असा ऑसिलेट होईल. बेटा हा बॉब इथून निघाला, तिकडे गेला आणि परत पहिल्या जागेवरती आला की आपण त्याला पूर्वीच काय म्हटलेलं आहे? 1 ऑसिलेशन कंप्लीट केलं. ठीक आहे. मग तुला विचार करायचंय, तुला तुझ्या सरांनी काम दिलंय की तू मेजर कर की 60 मिनिटात किंवा 60 सेकंदात हा किती ऑसिलेशन्स कंप्लीट करतो. तुला सरांनी काय काम दिलेलं आहे की तुला त्यांनी टाइम सांगितलेला आहे t=60 सेकंद आणि तुला सांगितलंय की हा किती ऑसिलेशन परफॉर्म करतो ते तुला मेजर करायचंय. ठीक आहे. मग तू काय केलंस? मेजर करायला सुरुवात केलंस. तुझ्या बाजूची ती स्टॉप वॉच तू सुरू केलीस आणि याला असं इथून सोडून दिलंस. तुझी काउंटिंग चालू आहे. 1 2 परत 3 परत 4 आणि इमॅजिन कर हे करत असताना
तू ज्या बी लॅब मध्ये हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायलास त्याच्या खिडकीमध्ये अचानक तुझा फ्रेंड येतो आणि तो तुला हाक मारतो. तुम्हाला आपलं माहितीच मित्रप्रेम तर किती जोरात असतं. आपण काही बी सोडून देऊ पण आधी त्याच्याकडे पाहू. मग तू पटकन बघणार कोण मला हाक मारायले. तू खिडकी चेक केली तोपर्यंत तिथले 2 ऑसिलेशन गायब झाले. बेटा हे चूक झाली असती का? नाही झाली. पण तुला मोह आवरला नाही. तुला तुझ्या फ्रेंडने आवाज दिला, तू तिकडे पाहिलंस म्हणजे तुझा काय आला तिथं? केअरलेसनेस आला. ह्या निष्काळजीपणामुळे एरर इथं प्रोड्यूस झाली आणि ह्या केअरलेसनेसमुळे किंवा ऑब्झर्व्हर मध्ये जो बी फॉल्ट आहे त्याच्यामुळे ज्या एरर ऑकर होतात त्यांना आपण कसला एरर म्हणतो? पर्सनल एरर. चला मग तुम्हाला कळालंय एररच्या 2 मेन टाईप आहेत. कोणत्या? सिस्टमॅटिक आणि रॅन्डम एरर. याच्याकडे पुन्हा जाणार आहेत. आधी ही पद्धत बघून घ्या. याच्यामध्ये आपण 3 टाईप केल्या. इन्स्ट्रुमेंटल एरर पुन्हा लक्षात ठेवा का ऑकर होत्यात? ड्यू टू द फॉल्ट इन इन्स्ट्रुमेंट. इम्परफेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट वाले एरर का ऑकर होत्यात? डिफेक्टिव्ह सेटिंग मुळे ऑकर होत्यात. आणि पर्सनल एरर का ऑकर होत्यात बेटा? का ऑकर होत्यात? तर फॉल्ट इन ऑब्झर्व्हर असेल किंवा ऑब्झर्व्हरचा केअरलेसनेस असेल. ठीक आहे. मग आता या सर्व एरर्स कमी कशा करायच्या? पहिल्याचं कारण काय सांगतात? करेक्ट इन्स्ट्रुमेंट वापरा किंवा एकच एक्सपेरिमेंट वेगळ्या इन्स्ट्रुमेंट वरती करा आणि पुन्हा त्याची मीन व्हॅल्यू घ्या. पहिली एरर काढून टाकता येईल. दुसरी एरर कशी काढता येईल? जे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट नव्हतं त्याची करेक्ट सेटिंग करा. आणि चौथं सांगतंय की तुम्ही फॉल्टी ऑब्झर्व्हरला एक्सपेरिमेंट करायला लावू नका आणि काय करा? करताना केअरफुली परफॉर्म करा एक्सपेरिमेंट. या सगळ्या एरर्स निघून जातात बेटा. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही ते परत रिपीट का केलं? कारण या ज्या एरर आहेत त्या याच्यावर डिपेंड आहेत. बघा आता या रॅन्डम एरर्स का ऑकर होत्यात? बघा आपण काय केलं? या सगळ्या एरर काढण्यासाठी काय केलं? करेक्ट इन्स्ट्रुमेंट घेतलं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये कसलाही फॉल्ट नाही असं इन्स्ट्रुमेंट घेतलं. पुन्हा काय केली? त्याची करेक्ट सेटिंग केली बेटा. दुसरी एरर का ऑकर होतं? ते ड्यू टू द इनकरेक्ट सेटिंग किंवा डिफेक्टिव्ह सेटिंग. मग आपण काय केलं? करेक्ट इन्स्ट्रुमेंट घेतलं, त्याची करेक्ट सेटिंग केली आणि परत काय केलं? आपण केअरफुली हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. खूप काळजीपूर्वक परफॉर्म केला. तरी सुद्धा इन्स्ट्रुमेंट मध्ये काही एरर्स येतात बेटा. काय एरर येतात? तेव्हा त्याचं इथं कारण राहिलं काय? ड्यू टू. कशामुळे येतात? तर ड्यू टू चेंज इन फिजिकल कंडिशन्स. आता तू म्हणशील बेटा सर या फिजिकल कंडिशन्स काय असतात? फिजिकल कंडिशन कशाला म्हणायचं? टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल किंवा आपण जर करंटचं एक्सपेरिमेंट करत असताल तर या रूम मधलं व्होल्टेज असेल. ठीक आहे. तुम्ही ज्या बी रूम मध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला तिथं जी लाईट तुम्ही यूज करणार आहे, जो करंट यूज करणार आहे, व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन झालं तर तुमच्या मेजर्ड व्हॅल्यूवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. मग अशा ज्या एरर्स ऑकर होत्या यांना म्हणायचं रॅन्डम एरर्स. मग नीट ऐकशील बेटा काय? इफ वी यूज द करेक्ट इन्स्ट्रुमेंट, if we make the correct setting and if we perform the experiment carefully. खूप काळजी घेऊन एक्सपेरिमेंट केला तरी सुद्धा some errors are occur. का occur होतात? ड्यू टू द चेंज इन फिजिकल कंडिशन्स. कोणत्या फिजिकल कंडिशन? टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम अँड फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज असल्या काही कारणामुळं अदर कारणामुळं ज्या बी एरर्स ऑकर व्हायला ऑल दीज एरर्स आर कॉल्ड रॅन्डम एरर्स. मग बघ बेटा पुन्हा एकदा मी 1 मोर टाइम रिपीट करायलो. काय रॅन्डम एरर्स कुणाला म्हणायचं? बघा आपण काय केलं? वी हॅव युज्ड द करेक्ट इन्स्ट्रुमेंट, वी हॅव मेड द करेक्ट सेटिंग, वी हॅव परफॉर्म द एक्सपेरिमेंट केअरफुली. इवन दो वी टेक ऑल दीज प्रिकॉशन्स, सम एरर्स आर ऑकर इन इन्स्ट्रुमेंट. कशामुळं? ड्यू टू द चेंज इन फिजिकल कंडिशन्स. त्या रूम मधल्या फिजिकल कंडिशन्स चेंज व्हायल्या and due to change of physical conditions काही एरर्स ऑकर झाल्या. यांना आपण काय म्हणू शकतो? तर रॅन्डम एरर्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर ह्या होत्या बेटा टाइप्स ऑफ द एरर्स. ठीक आहे. बघा आपण काय स्टडी केलं? एरर काय असते? पुन्हा पाहिले आपण एरर मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. पुन्हा पाहिलं आपण टाइप्स ऑफ एरर. मेन 2 टाइपच्या एरर झाल्या, एक सिस्टमॅटिक आणि दुसऱ्या रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एररचे सोर्सेस बघितले आपण. फॉल्टी इन्स्ट्रुमेंट असेल किंवा आणखीन काय असेल? इनकरेक्ट सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल किंवा तिसरा काय असेल? फॉल्ट इन ऑब्झर्व्हर असेल म्हणजेच त्याला पर्सनल एरर म्हटलं. आणि दुसरी टाइप पाहिली रॅन्डम एररची. ठीक आहे. चला आता टाइप्स ऑफ एरर तुम्हाला कळाल्या की आता पुढच्या पिरियड मध्ये आपल्याला स्टडी करायचंय एस्टिमेशन ऑफ एरर्स. एरर कशा काढायच्या
हे आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करायचं आहे. आजच्या लेक्चर मध्ये छोटंसं लेक्चर आहे बेटा. मी फक्त तुम्हाला एररचं इंट्रोडक्शन दिलं, एररची ओळख करून दिली, एरर काय असतात आणि त्याच्या किती टाइप्स असतात. आजच्या पिरियड मध्ये एवढाच भाग. उद्याच्या पिरियड मध्ये मात्र आपल्याला नीट साठी अत्यंत महत्वाचा पार्ट तो म्हणजे काय, एस्टिमेशन ऑफ एरर्स. एरर कशा काढायच्या ते आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबूत बेटा.